एक राजकीय बातमी समोर येते। प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणासंदर्भात आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत वक्तव्य केलं होतं। यावर शरद पवार यांनी मात्र मौन बाळगलेलं आहे। शरद पवार यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता हात जोडून शरद पवारांनी बोलणं टाळलेलं आहे। प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार या संदर्भात वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावर शरद पवार यांनी मौन बाळगलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, पुण्यातील मोदी बागेतून शरद पवार जे आहेत ते बारामतीकडे आता रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। आणि यापूर्वी ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, कारण का स्वतःहून शरद पवारांची गाडी जी आहे ती माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर थांबलेली होती आणि यानंतर माध्यम म्हणूनच प्रश्न जे आहेत ते पत्रकारांनी विचारले असता शरद पवार यांनी या सगळ्या प्रकरणावरती मौन बाळगलेलं पाहायला मिळालं। त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर हात जोडून जे आहेत ते बारामतीकडे प्रस्थान केलेलं आहे। खरं तर आज सकाळीच मुंबईमधल्या त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाहून ते पुण्याकडे निघालेले होते, कारण त्यांचा यापूर्वीचा नियोजित दौरा जो आहे तो दिल्लीचा होता आणि त्यासाठीच ते बारामतीहून मुंबईकडे आलेले होते। परंतु त्यांनी आता दिल्लीला न जाता मुंबईहून थेट पुण्यामध्ये आले। थोडा काळ विश्रांती जी आहे ती घेतली आणि विश्रांती घेऊन आता शरद पवार त्यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानाकडे त्यांनी प्रस्थान केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे सांत्वनपर भेटीगाठी जी आहेत ते आता बारामतीमध्ये घेतील आणि त्यानंतरच काही काळानंतर माध्यमांशी या सगळ्या विषयावरती कदाचित पवार साहेब स्वतः बोलतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीसाठी। तर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आणि पक्षाचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार या संदर्भात माध्यमांसमोर भाष्य केलं होतं। यावर शरद पवार यांनी मात्र उत्तर देणं टाळलेलं आहे। माध्यमांसमोर येताच शरद पवार यांनी हात जोडून या सर्व विषयांवर बोलणं टाळलेलं आहे। प्रफुल्ल पटेल यांनी जी विधानं केली होती त्यावर उत्तर देणं हे टाळलेलं आहे। शरद पवार हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, मोदी बागेत पोहोचलेले आहेत आणि यावेळेस माध्यमांशी बोलताना मात्र त्यांनी मौन बाळगलं आहे।